गडिंग्लज तालुक्यामध्ये पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली होती। जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिलेलं होतं। 10 पैकी 8 सदस्य हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले होते, तर भाजपाचे 2 सदस्य निवडून आलेले होते। कडगाव गणातून सारिका भटकले या भाजपाच्या निवडून आलेल्या होत्या। याशिवाय तिरणी पंचायत समिती गणातून हे स्वप्नी लिंगवले हे भाजपाकडून निवडून आलेले होते आणि आपण पाहिलं तर 8 विरुद्ध 2 अशी ही संख्याबळ झालेली होती। त्यामुळे गडिंग्लज पंचायत समितीवर एकंदरीतच राष्ट्रवादीचा हा झेंडा फडकवलेला होता आणि त्यानंतर सभापती निवड कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं आणि कोण सभापती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। आणि आज आपण पाहिलं तर सभापती निवड ही तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे आणि आज झालेल्या निवडीमध्ये आपण पाहिलं तर डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांना सभापतीपदी संधी देऊ केलेली आहे। याशिवाय अमर हिडदुगी यांना उपसभापतीपदी संधी देऊ केलेली आहे। नेसरी पंचायत समिती गणातून उपसभापती अमर हिडदुगी हे निवडून आलेले आहेत, तर महागाव पंचायत समिती गणातून डॉक्टर प्रतिभा चव्हाण ह्या निवडून आलेले आहेत। आणि आज आपण पाहिलं तर त्यांच्या या निवडीनंतर संपूर्ण मतदारसंघासह गडिंग्लज तालुक्यामध्ये मोठा जल्लोष आणि आनंद व्यक्त केला जात आहे। निवडीनंतर येथे फटाक्यांची आतिषबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव येथे अमर हिडदुगी असतील किंवा डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांच्यावर होताना दिसत आहे। निवडीनंतर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्या नंदाताई बाबुळकर असतील, संग्रामदादा कुपेकर, त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वच नेते हे या निवडीनंतर यांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते। वरिष्ठ लोकांनी जो आमचा विश्वास दाखवलेला आहे त्या पूर्ण न्याय दिला जाईल। जनतेची कामं सगळी अगदी सोडली जातील, सगळ्यांची असतील ती काय असतील ती, आणि प्रत्येक जिचे काम आहे त्या व्यवस्थित दोघं मिळून करू शकतो। नेसरी पंचायत 20 वर्षांत संधी मिळते, हे आमच्या नेत्याने आम्हाला विश्वास दाखवला आहे, तो फार अगदी आम्ही योग्य साथ करू। याचं श्रेय मी जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब, तसंच राजेश पाटील आणि नंदाताई या सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आमच्या गावचे भाई पताडे आणि ज्योत्स्ना पताडे यांनी सुद्धा मला उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळं मला या पदासाठी योग्य आहे असं सांगून मला या राजकारणामध्ये आणलं आणि त्यामुळे मी आमचा घराचा तसा तर संबंध आरोग्य आणि शिक्षण या दोन्हीमध्ये आम्ही काम करत होतो, पण आता मी या समाजकारणासाठी राजकारणामध्ये पण काम करणार आहे आणि सभापती या पदी आता आल्यानंतर गेले 8 वर्ष इथं सभापती कोणी नव्हता, तर आता मी इथला सर्व कारभार जो आहे तो समजून घेऊन जनतेच्या प्रत्येक घटकापर्यंत या तालुक्यामध्ये पोहोचायचा प्रयत्न करणार आहे आणि आमची विकासाची गंगा आम्ही दारोदारी नेणार आहे आणि रात्रंदिवस त्यासाठी मी आणि उपसभापती अमर हिडदुगी आम्ही दोघे मिळून काम करू आणि साहेबांच्याकडून आम्ही जास्तीत जास्त निधी आमच्या तालुक्यासाठी आणून विकास कामं पूर्ण करू असा मी निर्धार देते आणि असा मी माझ्या मतदारांना शब्द देते आणि तो खरा करून आम्ही दाखवण्याचा निर्धार केला आहे। काय नियोजन असेल गडिंग्लज तालुक्यातील गावांच्या मध्ये प्रत्येक गाव टू गाव पोहोचण्याचा किंवा तेथील ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेऊन सोडवण्याचा? मला स्वतःला मी माझ्या मनाने असं ठरवलं की एक आमची समन्वय समिती असेल, त्यामध्ये तिथले ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तिथले काही आमचे कार्यकर्ते असतील, आमच्याकडे काम करणारा स्टाफ असेल किंवा आमच्या ओळखीमधले जे लोक असतील यांच्या माहितीतून तिथल्या समस्या जाणून घेऊन त्या माझ्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या दृष्टीनं लवकरात लवकर जितक्या लवकर त्यांना त्यांचं काम करता येईल ते सगळं करता येईल। आजकाल सर्व गोष्टी झालेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला मोबाईलद्वारे सुद्धा करता येतात की प्रत्येक गोष्टीसाठी ऑफिसमध्येच येऊन अर्ज द्यावा लागतो असं नाहीये, त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा आम्ही सामान्य लोकांच्या पर्यंत गावागावामध्ये पोहोचवणार आहे की ही गोष्ट तुम्ही मोबाईलद्वारे पण करू शकता किंवा आमचा जो तरुण युवा वर्ग आहे त्यांच्या समितीद्वारे आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये अशा संघटना तयार करून ती जाऊन त्या ज्यांना समजत नाही मोबाईल किंवा अँड्रॉइड कसा वापरायचा त्यांच्यापर्यंत जाऊन त्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी काम करू।